नांदेड़ पुलिस की जानिब से आज पुलिस हेडक्वार्टर में जिले के 375 मुलजिमान के लिए एक खुसूसी कानूनी आगाही कैंप का इनेकाद किया गया। ये कैंप नांदेड़ डिस्ट्रिक्ट लीगल सर्विस अथॉरिटी के ताउन से मुनक्किद किया गया, जिसकी सदारत जिला एसपी अविनाश कुमार ने की। कैंप में जज और लीगल एड इंचार्ज श्रीमती दलजीत कौर मैडम ने शिरकत की और ऐसे मुलजिमान को रहनुमाई फराहम की जिन पर मटका, जुआ, गैर कानूनी शराब की फरोख्त और गैर कानूनी रेत की नकलो हमल समेत दीगर संगीन जराइम के इल्जामात है। इनमें वो अफराद भी शामिल थे जिन पर MPDA मकोका और सेक्शन महाराष्ट्र पुलिस एक्ट के तहत मुकदमा दर्ज है। श्रीमती दिलजीत कौर ने शुरका को नए कानूनी जवाबित से आगाह किया और उन्हें इन जराइम के मुमकिन कानूनी और समाजी नताइज से बाखबर किया। उन्होंने मुलजिमान को हिदायत की कि वो मुस्तकबिल में इन जराइम से बाज रहे, बसूरत दीगर इनके खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की जाएगी जो इनके मुस्तकबिल पर संगीन असरात डाल सकती है। उन्होंने ये भी कहा कि कानून की पासदारी करके एक बेहतर शहरी की हैसियत से जिंदगी गुजारे। जिला एसपी अविनाश कुमार ने वाजे किया कि अगर ये अफराद दोबारा किसी जुर्म में मुलविस पाए गए तो इनके खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की जाएगी। उन्होंने MPDA मकोका और महाराष्ट्र पुलिस एक्ट की दफात के तहत मुमकिन इकदाम से आगाह किया और मुतनब्बे किया कि किसी भी गैर कानूनी सरगर्मी को बर्दाश्त नहीं किया जाएगा। इस मौके पर एडिशनल SP भोकर श्री खंडेराव धरने, एडिशनल SP सूरज गौरव, असिस्टेंट SP श्रीमती कीर्तिका मैडम और SDPO सुशील कुमार नाइक समेत नांदेड़ के तमाम पुलिस थानों इंचार्ज अफसरान मौजूद थे। इस कैंप को अवाम और कानूनी हलकों की जानिब से एक मुस्बित इकदाम के तौर पर सराहा जा रहा है, जिसका मकसद मुजरिमाना रुझानात को कम करके एक पुरअमन और कानून पसंद मुआशरे की तश्कील है। SP ऑफिस नांदेड यांच्या माध्यमातून जे पूर्ण 36 पोलीस स्टेशन नांदेडचे आहे त्याच्यातील सराईत गुन्हेगार यांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये काही सुधारणा होते का, नवीन कायदा किती कडक आहे, म्हणजे जे अर्थार्जन केलेलं आहे आणि फरारी जे गुन्हेगार आहे त्यांची आता गय नाही राहणार, म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीजवर बुलडोजर चालू शकतात, त्यांची प्रॉपर्टी मालमत्ता जप्त होऊन त्याची विक्री देखील होऊ शकते आणि 24/7 पोलिसांच्या रडारवर आता हे सराईत गुन्हेगार राहणार आहे। त्यांच्यावर MPDA आणि गरज भासल्यास मोक्का आणि सराईत गुन्हेगार संबंधी जे BNS आणि इतर कायद्यामध्ये नवीन तरतुदी आलेल्या आहेत त्या अनुषंगाने देखील कार्यवाही करण्याबाबत सूचना आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जे मोफत विधी सेवा त्यांच्यासाठी उपलब्ध आहे याबाबत देखील याच वेळी आम्ही त्यांना अवगत केलेला आहे। परंतु आता सराईत गुन्हेगारांची गय नाही तर क्लिअर टर्म्समध्ये माननीय SP साहेबांनी आता सर्व सराईत गुन्हेगारांना ही वॉर्निंग दिलेली आहे की नांदेडमध्ये जर राहायचं आहे तर कायद्यात राहिले तरच फायदा, कायद्याच्या विरोधी जर तुमची वर्तणूक असेल तर आमची तुमच्यावर नजर आहेच आणि तुमच्या मालमत्ता तसेच तुम्हाला जे म्हणजे तुमच्यावर केस तुमच्या गैरहजेरीमध्ये जर तुम्हाला भगोडा आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं तर तुमच्या गैरहजेरीमध्ये प्रकरण चालून तुम्हाला शिक्षा होऊ शकते आणि जेव्हा केव्हा तुम्ही पकडले गेलात तेव्हा डायरेक्ट तुम्हाला जेलमध्ये टाकण्याची कडक कारवाई जे आहे ते नवीन कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे। तर या अनुषंगाने नवीन जे बंदी किंवा जुने जे सराईत गुन्हेगार आहे यांच्यामध्ये काहीतरी बदल होणार अशी मी आशा बाळगते। जवळपास आमचे 300 असा सराईत गुन्हेगार आणि स्पेशली फोकस होता जे अवैध धंदे चालवणे वाले जे गुन्हेगार आहे त्यांना बोलावून इकडे एक जे नवीन कायद्यामध्ये तरतूद आहे, जे स्ट्रॉंगेस्ट तरतूद आहे, आमची जे तयारी आहे त्यांच्या अगेन्स्टमध्ये जे 2+ स्कीम आम्ही म्हणतो त्याचीसुद्धा त्यांनी मी एक नॉलेज दिलेलं आहे की तुमच्यावर आत्ता 24/7 आमचे लक्ष राहणार आणि तुमच्यावर जे सराईत गुन्हेगारी करण्याची प्रवृत्ती आहे तर तुम्ही थांबवा, अदरवाईज जे आमची प्रतिबंधक कारवाई आहे जसा की मोका होऊ शकतो, MPDA होऊ शकतो, 55-56 मध्ये हद्दपारची कारवाई होऊ शकतो, ते आता पूर्णपणे ॲक्टिव्ह राहणार आणि जर तुम्ही कायद्यामध्येच राहण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही राहा। मी सुद्धा मदत करणार रिहॅबिलिटेशनसाठी किंवा आर्थिक मदत जे प्रावधान आहे स्कीममध्ये त्यामध्ये सुद्धा मदत होऊ शकतो। बस जर तुम्ही जे तुमची प्रवृत्ती गुन्हेगारीची आहे तो आत्ता तुमच्यावर स्पेशल लक्ष राहणार। आमची 2+ स्कीममध्ये तुमची एकसारखा कुंडली जे आहे तयार आहे
तुम्ही कोण कोण गुन्ह्यामध्ये अगोदर होता, कोण कोण मोडस ऑपरेंडीमध्ये तुमची काम करण्याची पद्धत आहे, यावर आमची डिटेल्ड एक रिपोर्ट तयार आहे आणि त्यांच्यावर त्यासारखा कारवाई आता होणार. तो असा त्यांना जाणीव करून देणं आणि त्याच्यासोबत इंट्रोगेशन फॉर्म एक आम्ही तयार केलेला आहे. सर्व असा 300 आरोपीचा इंट्रोगेशन फॉर्म आता मी भरत आहोत. आणि एक उद्देश असा पण होता की आमचे सर्व दुय्यम अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे इंचार्जसुद्धा इकडे आहे, तर ते फिजिकली पण ओळखणार. आता मी सर्वांसोबत काय आहे की ते विमानतळचे आरोपी ग्रामीण हदमध्ये जाऊन गुन्हे करतो, ते एक फिजिकल ओळख प्रत्येक गुन्हेगारच्या आमचे डिपार्टमेंटसोबतसुद्धा राहणार. या एक सुद्धा छोटा उद्देश आहे यामध्ये. तो एक कॉम्प्रिहेन्सिव्ह एम घेऊन आजचा हा प्रयत्न होता की त्यांना इकडे घेऊन येणे आणि त्यांना समज देणे, त्यांना वॉर्निंगसुद्धा देणे की तुमच्यावर आमचे लक्ष आहे आणि त्यासारखा कारवाई. नवीन कायद्यानुसार त्या गुन्हेगारांनी जी आर्थिक संपत्ती गुन्ह्यातून कमवलेली आहे त्याबद्दल काय नेमकी तरतूद आहे? त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, नवीन कायदा म्हणजे जे 2-3 गोष्टी आहे. एक तो आहे की ऑर्गनाइज्ड क्राईम हा फक्त अगोदर मोकामध्ये होता, संघटित गुन्हेगारीच्या प्रोव्हिजन प्रावधान. आत्ता नवीन कायदा BNSमध्ये सुद्धा कलम 110, 11 आणि 112 हामध्ये ऑर्गनाइज्ड क्राईमसाठी प्रावधान दिलेलं आहे. त्यासाठी आम्हाला IG जे सिनियर्स आहे, सिनियर ऑफिसची परवानगी घेण्याची गरज नाही. तो हा एक इम्पॉर्टंट प्रोव्हिजन आहे जे आमच्यासाठी युजफुल आहे. त्यामध्ये रेतीचे गुन्हेगार किंवा गुटखेचे गुन्हेगार आता मी डायरेक्टली त्यामध्ये टाकू शकतो. तो हा नंबर 1. नंबर 2 मी सांगतो की जे प्रॉपर्टीबाबत जे तुम्ही सांगितलं आहे, प्रॉपर्टीबाबत अगोदर स्पेशल ॲक्ट्स जे होता त्यामध्ये प्रावधान होता, पण आत्ता नवीन कायद्यामध्ये जर आम्ही प्रूफ करू शकतो की हा जे अँटीसिडेंट आहे हा क्रिमिनल अँटीसिडेंटमध्ये इतके प्रॉपर्टी कमवले आहे त्यांनी, त्याच्यावर सुद्धा जप्तीची कारवाई होऊ शकतो. तो त्यासाठी नवीन कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. आणि जसा मॅडमने सांगितलं, जज मॅडमने, की नवीन कायद्यामध्ये असा सुद्धा प्रावधान आहे की जे ॲब्स्कॉन्डर आरोपी आहे, भगोडा आहे, त्याच्या अब्सेन्समध्ये आता ट्रायल राहणार आणि ट्रायल कंप्लीट होणार, कन्व्हिक्शनसुद्धा होणार आणि ते जरी सापडला तर त्याच्या डायरेक्ट जेलमध्ये ते जाऊ शकतो. नांदेडमध्ये बुलडोजर चालणार होता. बुलडोजर मी सांगणार नाही, ते अदर एजन्सीज जे आहे, जिल्हा परिषद असो किंवा जे कन्सर्न एजन्सी आहे त्यांचे काम असतो. पण आम्ही त्या पाठपुरावा करून जरूर प्रयत्नात करणार, नक्कीच प्रयत्न करणार की ते असा सारखा प्रयत्नसुद्धा, कारवाईसुद्धा होऊ आणि एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कारवाई होऊ. फक्त असा नाही की त्यांना PCR आणि MCR घेऊन जेलमध्ये टाका, पण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कारवाई त्यांच्यावर होऊ, त्यासाठी मी प्रयत्न करणार.